नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। अध्यक्ष महोदय, एनालॉग चीज आणि पनीरचा विषय मंत्री महोदयांनी काढला। गेल्या वर्षभरापासून आपण विनंती करतो, याचा केंद्राशी तीळ मात्र संबंध नाही। आपण राज्य कायदा करू शकतो, आपण इम्प्लिमेंटेशन सुद्धा करू शकतो। आपण प्रत्येक हॉटेल्सला, माझी आजही विनंती आहे मंत्री महोदय, आज तात्काळ तुम्ही तो अध्यादेश काढा आणि प्रत्येक हॉटेलला ही विनंती करा। हे बघा, ज्याला मेनू मध्ये करायचं आपण ठरवू शकतो, त्याला केंद्राची गरज नाही अध्यक्ष महोदय। आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे, खाणाऱ्याला ठरू द्या ना, त्याला एनालॉग चीज खायचं का पनीर खायचंय, खाणाऱ्याला ठरू द्या। आज अध्यक्ष महोदय हे छोटे छोटे विषय आहेत, म्हणजे महेशजींनी जी तळमळ व्यक्त केली ना, ही अतिशय महत्वाची आहे। खरंच मंत्री महोदय आपले विशेष आभार मानतो की आज आपण या मुद्द्याला संवेदनशील पद्धतीने हाताळायची सकारात्मकता दर्शवलेली आहे। पण याचे 2 पावलं पुढे जावं लागणार आहे, नुसती चर्चा राहून चालणार नाही। जर आपली खरंच याच्यामध्ये सकारात्मकता असेल ना, माझी विनंती आहे की आजच्या आज तुम्ही अध्यादेश काढा, मेनू कार्ड मध्ये पनीर किंवा एनालॉग चीज काय आहे हे लिहून द्या। एनालॉग चीज घातक आहे, काही प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर खाणाऱ्याला ठरू द्या ना की त्याला त्याच्या जीवावरती खायचंय का काय करायचंय। त्यामुळे तुम्ही तो निर्णय तुमच्या अध्यात्मिक आहे आणि तुम्ही करू शकता। झालेल्या चर्चेप्रमाणे महेश शिंदे साहेबांचा विषय असेल किंवा चीज एनालॉगचा असेल किंवा अजून इतर काही भरपूर विषय या FDAच्या अंतर्गत करता येण्यासारखे आहेत। म्हणून एक जनरलच त्या ठिकाणी त्या दिवशी मला आपण एखादा तास वेळ द्यावा का, जेणेकरून आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं। त्या पद्धतीनं विभागाचे सचिव असतील, आयुक्त असतील, त्यांची एक बैठक लावून निश्चित त्याची कार्यवाही करू। खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं ESN न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी उज्ज्वला उल्हारे, ESN न्यूज, श्रीगोंदा।